नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर सर्व शिक्षकांनासुद्धा नमस्कार. मित्रांनो, मी एक प्रयत्न केलेला आहे. इयत्ता 12वीचं पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजेच मानसशास्त्र, एक विज्ञान शाखा, याचं नमुना उत्तरपत्रिका जी आहे ती नमुना उत्तरपत्रिका तयार केलेली आहे. मॉडेल एन्सर जे आहे ते मॉडेल एन्सर तयार केलेलं आहे. आपल्याला आवडेल असं मला वाटते आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत, पहिल्या प्रश्नापासून तर 7व्या-8व्या प्रश्नापर्यंत, तर पुस्तकामध्ये दिलेले जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 पासून तर प्रश्न क्रमांक 4पर्यंत हे वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत आणि बोर्डाच्या पत्रिकेच्या नुसार हे चारही प्रश्न जे आहे ते चारही प्रश्न पहिल्या प्रकरणामध्ये असतात. अ, ब, क आणि ड यानुसार प्रश्न दिलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, स्लाईड जास्त आहेत, त्यामुळे शक्यतो तुम्ही जर याचे स्क्रीनशॉट जे आहेत त्या स्क्रीनशॉट घेतल्यात तर तुम्हाला भविष्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न, खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. यामध्ये 3 प्रश्न जे आहेत ते 3 प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांमध्ये जे काही उत्तरं आहे ते उत्तरं मी या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचबरोबर दुसरा प्रश्न जो आहे तो दुसरा प्रश्न म्हणजेच योग्य जोड्या जुळवा. या योग्य जोड्या जुळवामध्ये अ गट आणि ब गट असं प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असते आणि याची उत्तरं जी आहेत याची उत्तरं मी खाली दिलेली आहेत. म्हणजे प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. दुसरा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. यांची उत्तरं जी आहे ती उत्तरं मी पुढे खाली दिलेली आहेत. चारही उत्तरं जी आहे ती उत्तरं तिथे दिलेली आहेत. प्रश्न तिसरा जे आहे ते प्रश्न तिसरा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेनुसार क भाग येत असतो, तो म्हणजेच पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा. मग यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत, 3 विधानं दिलेली आहेत. त्या 3 विधानांची उत्तरं जी आहे ते उत्तरंसुद्धा मी या ठिकाणी दिलेले आहेत. हे मानसशास्त्र म्हणजे मानसिक प्रक्रियाचा अभ्यास करणारं, मानसिक प्रक्रियांचा अभ्यास होय. उत्तर बरोबर आहे. दुसरं उदाहरण बरोबर आहे. तिसरं उदाहरण चूक आहे. प्रश्न चौथा जो आहे तो प्रश्न चौथा म्हणजेच पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरं लिहा. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या नुसार हा ड भाग असतो. यामध्ये 5 प्रश्न जे ते 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजेच अ, ब, क, ड मध्ये 5-5 प्रश्न जे आहेत ते 5-5 प्रश्न विचारले जात असतात आणि एकूण 20 मार्कांचा हा प्रश्न असतो. तर पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरं लिहा. यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतात, याची उत्तरं जी आहे ते उत्तरं दिलेली असतात. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये पहिल्या प्रकरणाच्या खाली 3 प्रश्न जे आहेत ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. एका वाक्यात उत्तरं लिहा. याची उत्तरं जी आहे ती उत्तरंसुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत. उत्तर लिहित असताना पूर्ण वाक्य जे आहेत ते पूर्ण वाक्य लिहिलं तरी चालेल किंवा एक वाक्य जरी लिहिलं, योग्य वाक्य जे उत्तर आहे ते लिहिलं तरी चालेल, असं तुम्ही करू शकतात. आणि त्याचबरोबर जर घाई होत असेल तुम्हाला स्लाईड बघण्यासाठी तर तुम्ही याच्या स्क्रीनशॉट जे आहेत त्या स्क्रीनशॉट घेऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न जो आहे तो चौथा प्रश्न आपण पाहिला. 5वा प्रश्न जो आहे तो 5वा प्रश्न म्हणजे पुढील संज्ञा स्पष्ट करा. मग आता या पुढील संज्ञा ज्या आहे त्या पुढील संज्ञा स्पष्ट करा. यामध्ये एक पडताळा दिलेला आहे, दुसरं सहसंबंध गुणक दिलेला आहे. मग पडताळा याच्यामध्ये जे काही उत्तर लिहिलेलं आहे हे उत्तर तर लिहायचं आहेच या पद्धतीने. त्याचबरोबर आणखी काही 2-4 वाक्य जे आहेत ते 2-4 वाक्यांमध्ये स्पष्टीकरण आवश्यक आहे. आणि शेवटी त्या संज्ञेचा शेवट करत असताना एखादं उदाहरण जे आहेत ते उदाहरण
आपल्याला देणं आवश्यक आहे. उदाहरण जर दिलं तर आणखी आपलं उत्तर जे आहे ते उत्तर चांगलं होत असते किंवा त्याचा प्रभाव तपासणाऱ्या शिक्षकांवरती योग्य प्रकारे होत असतो. दुसरं सहसंबंध गुणक आहेत. यामध्येही योग्य प्रकारचं उत्तर जे आहे ते उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सहसंबंध गुणक जे आहे ते गुणकाचे 3 प्रकार जे ते तीन प्रकार सांगितलेले आहेत. धन सहसंबंध, ऋण सहसंबंध, शून्य सहसंबंध. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबाबत जर उदाहरणं द्यायचं असेल तर तुम्ही उदाहरणं देऊ शकतात. म्हणजेच धन सहसंबंध जो आहे तो धन सहसंबंधाचं उदाहरण, ऋण सहसंबंधाचं उदाहरण, शून्य सहसंबंधाचं उदाहरण, या पद्धतीने तुम्ही उदाहरण देऊन तुमचं उत्तर जे आहे तुमचं उत्तर पूर्ण करू शकतात. 6वा प्रश्न धड्याच्या खाली दिलेला आहे, प्रकरणाच्या खाली दिलेला आहे, तो म्हणजे संक्षिप्त टिपा लिहा. आता जसं 5व्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एखादं उदाहरण जे आहे ते एखादं उदाहरण त्या ठिकाणी टिपेच्या शेवटी लिहायचं आणि आणखी टिप लिहित असताना आणखी थोडंसं स्पष्टीकरण जे आहेत ते स्पष्टीकरण दिलं तर अधिक उत्तम होईल. तर या ठिकाणी निरीक्षण पद्धत दिलेली आहे. निरीक्षण पद्धत मध्ये जे काही उत्तर मी दिलेलं आहे त्या उत्तराच्या व्यतिरिक्त आणखी थोडंसं 2-4 वाक्य जे आहे ते 2-4 वाक्य तुम्ही वाढवू शकतात. तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेलं अनुभव जे आहेत ते अनुभवलेलं अनुभवसुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात आणि पुढचं उदाहरण जे आहे ते उदाहरणही तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात आणि थोडंसं वाढवू शकतात. सर्वेक्षण पद्धत दिलेली आहे. सर्वेक्षण पद्धतीच्या आधारेही तुम्ही पाहत असतात प्रवास करत असताना, रेल्वेने म्हणा, बसने म्हणा किंवा बाईकने म्हणा, प्रवास करत असताना रस्त्यावरती अनेक प्रकारे काही व्यक्ती जे आहेत काही व्यक्ती सर्वेक्षण करत असताना तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर तुम्ही काही सिरियल्स बघतात, काही चित्रपट बघत असतात. त्या चित्रपटामध्ये आणि सिरियलमध्ये सुद्धा सर्वेक्षण जे आहे ते सर्वेक्षणाचा अनुभव जो आहे तो अनुभव तुम्हाला येत असतो आणि त्या आधारे तुम्ही आणखी याच्यामध्ये काही माहिती जी आहे ती माहिती ॲड करू शकतात. निरीक्षण पद्धत जी आहे ती निरीक्षण पद्धतही विचारलेली आहेत किंवा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर वृत्त इतिहास पद्धत जी आहे ती वृत्त इतिहास पद्धत संज्ञा जी ती संज्ञा विचारलेली आहे. तर या पद्धतीचा संबंध जो आहे तो संबंध अपसामान्य मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र यासाठी वापरला जात असतो. आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर लिहित असताना किंवा ही संज्ञा स्पष्ट करत असताना याच्यामध्ये 2-4 सुद्धा तुम्ही वाक्य जे आहे ते वाक्य ॲड करू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्ही जो काही सिनेमा पाहिलेला आहे भूलभुलैया, या भूलभुलैया सिनेमाचं एखादं उदाहरण जे आहे ते उदाहरण तुम्हाला आठवतच असेल की तो नायक जो आहे तो नायक त्या नायिकेवरती कशा प्रकारे उपचार करत असताना प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी करत असतो. या पद्धतीचं उदाहरण जे आहे ते उदाहरण या वृत्त इतिहास पद्धतीमध्ये तुम्ही देऊ शकतात. तर्कसंगतीचं महत्त्व. तर्कसंगतीच्या महत्त्वामध्ये 2 मानसशास्त्रज्ञ जे आहे ते 2 मानसशास्त्रज्ञांचं विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजेच स्टानोव्ही यांनी तर्कसंगतीबाबत विचार मांडलेला आहे आणि स्टर्नबर्ग यांनी व्यावहारिक बुद्धीच्या बाबत विचार मांडलेला आहे. म्हणजे व्यक्ती जी आहे ती व्यक्ती आपल्याला जी समस्या निर्माण झालेली आहे त्या समस्येच्या अनुषंगानेच विचार करत असते आणि त्यानुसारच आपली समस्या जी आहे ती आपली समस्या सोडवत असते, तर्काच्या बाहेर जात नाही. आणि त्याचबरोबर असंही या ठिकाणी मी उत्तर देत असताना लिहिलेलं आहे की व्यक्ती जी आहे ती व्यक्ती आपले जे मानदंड आहेत, मूल्य आहेत आणि नैतिकता आहे यांच्याशी कधीही तडजोड करत नाही आणि समस्या जी आहेत ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करत असते. तर या पद्धतीने उत्तर जे आहे ते उत्तर लिहित असताना उदाहरण जे आहे ते उदाहरणसुद्धा इथं तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे आठवेल ते उदाहरण या ठिकाणी देणं आवश्यक आहे. प्रश्न 7वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 7वा जो आहे हा प्रश्न 7वा जी काही बोर्डाची प्रश्नपत्रिका असते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न असतात. एक 6वा प्रश्न आणि एक 7वा प्रश्न.
6व्या प्रश्नामध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारलेले जात असतात त्या प्रश्नांमध्ये 3 प्रश्न विचारलेले गेलेले असतात. त्या 3 प्रश्नांमध्ये आपल्याला प्रश्न दिलेला असतो आणि त्या प्रश्नाच्या खाली आपल्याला मुद्दे जे आहे ते मुद्दे दिलेले असतात आणि तेवढ्याच मुद्द्यांचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण आपल्याला द्यावयाचं असते. परंतु प्रश्न 7वा जो असतो त्या प्रश्न 7व्यामध्ये फक्त प्रश्न दिलेला असतो आणि त्या प्रश्नाला अनुसरून आपल्याला मुद्दे आठवावे लागत असतात आणि त्या मुद्द्यांचं उत्तरं जी आहे ते उत्तरं आपल्याला लिहावयाची असतात. मग प्रश्न जो आहे तो प्रश्न कसा विचारलेला आहे, 6व्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आणि 7व्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे याचा विचार करून तेवढे मुद्दे जे आहे तेवढ्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी प्रश्न 7व्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे की मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धती जी आहे त्या प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती द्या. मग आता प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती द्या म्हणजेच पुस्तकामध्ये असे काही विशिष्ट प्रकारचे काही घटक जे आहे ते घटक त्या ठिकाणी दिलेले नाही आहेत. त्यासाठी उत्तर लिहित असताना प्रायोगिक पद्धत जे आहे त्या प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र दर्जा मिळाला आहे या पद्धतीचं उत्तर लिहित असताना त्यामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टींचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ त्या प्रायोगिक पद्धतीच्या पायऱ्या आहेत, प्रायोगिक पद्धतीचे वैशिष्ट्ये आहेत. तर या पायऱ्यांचं आणि वैशिष्ट्यांचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण तुम्ही करावयाचं आहे. यानुसार मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती लिहायची. आणि त्याचबरोबर तुम्ही 11वीमध्ये प्रयोग जो आहे तो प्रयोग पाहिलेला आहे, शिकलेला आहे, ऐकलेला आहे. उदाहरणार्थ पॅवलॉवचा प्रयोग असेल, थॉर्नडाईकचा प्रयोग असेल, स्किनरचा प्रयोग असेल. तर या पद्धतीने त्या प्रयोगाचं थोडंफार वर्णन जे आहे किंवा त्याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. दुसरा प्रश्न जो आहे तो दुसरा प्रश्न विचारलेला आहे मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना निर्माण होणारी आव्हानं जी आहेत ती आव्हानं स्पष्ट करा. मग आता या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर जे आहे ते उत्तर देत असताना छोटंसं एक वाक्य जे आहे ते वाक्य दिलेलं आहे की मानसशास्त्राचे विवाद व टीका सैद्धांतिक, व्यावहारिक, नैतिक आणि तात्विक स्वरूपाच्या आहेत याबाबत मी एक टीप तुम्हाला दिलेली आहे. मग या टीपच्या अनुषंगाने तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकतात. आणि मग या ठिकाणी घटक जे आहे ते चार घटक जे आहे ते 4 घटकाचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण आवश्यक आहे. मग आता प्रश्न 6वा प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने विचारलेला असेल तर तिथे तुम्हाला मुद्दे दिलेले असतील. मग त्या ठिकाणी 2 मुद्दे दिलेले असतील किंवा 3 मुद्दे दिलेले असतील. त्या 2 किंवा 3 मुद्द्याचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. आणि जर समजा 7व्या प्रश्नामध्ये हा प्रश्न विचारलेला असेल तर या ठिकाणी 4 मुद्दे जे आहेत ते 4 मुद्दे किंवा 4 घटक दिलेले आहेत. त्या 4 घटकाचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न म्हणजे तर्कसंगत व्यक्तींची काही वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मग आता या तर्कसंगत व्यक्तींचे वैशिष्ट्ये जे आहेत ते वैशिष्ट्ये 5 आहेत. डॉक्टर अल्बर्ट येलिस यांनी त्यांचं जे मत आहे ते मत मांडलेलं आहे. म्हणजेच तर्कसंगत विचार करणारे लोक जे आहे ते लोक मानसिकदृष्ट्या निरोगी असतात आणि त्यांच्यामध्ये पुढील 5 वैशिष्ट्ये आढळतात असं त्यांनी आपलं मत जे आहे ते मत मांडलेलं आहे. मग मागे तुम्हाला सांगितल्यानुसार जर प्रश्नपत्रिका बोर्डाच्या नुसार 6वा प्रश्न असेल तर त्या ठिकाणी मुद्दे दिलेले असतील. जेवढे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांनुसार तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे.
आणि जर समजा हा प्रश्न 7व्या प्रश्नामध्ये विचारलेला असेल तर तुम्हाला हे 5 घटक जे आहे त्या 5 घटकांचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. यामधला 7व्या प्रश्नामधला चौथा प्रश्न आहे तो म्हणजे सहसंबंधाचे प्रकार स्पष्ट करा. आता सहसंबंध जो आहे तो सहसंबंध स्पष्ट करत असताना त्याचं उत्तर लिहित असताना 2 चल जी आहेत त्या 2 चलांमधील संबंध जो आहे तो संबंध मोजण्यासाठी वापरण्यात येणारी ही संख्याशास्त्रीय पद्धत आहे आणि त्यामुळेच या संख्याशास्त्रीय पद्धतीला सहसंबंध असं म्हटलं जाते. असं जे आहेत यापासून सुरुवात जर केली तर ते उत्तर जे आहे ते उत्तर अतिशय योग्य प्रकारे होऊ शकते. आणि मग पुढे 2 चल जे आहे त्या 2 चलांच्या बाबत बदल जो आहे तो बदल त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. म्हणजेच ज्यावेळेस एक चलामधील बदल घडत असतो तेव्हा दुसरा चलन जे आहे त्या दुसऱ्या चलनामधील सुद्धा बदल घडत असतो. म्हणजेच एक बदल हा दुसऱ्या चलनाच्या बदलासाठी कारणीभूत ठरत असतो. असं योग्य प्रकारचं उत्तर जे आहे ते उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच या 2 चलांमध्ये परस्परावलंबन जे आहे ते परस्परावलंबन असल्याचं म्हटलं जात असते आणि त्याला सहसंबंध जे आहेत ते सहसंबंध म्हटलं जाते. मग हे जे सहसंबंधाचे प्रकार आहे ते सहसंबंधाचे प्रकार 3 प्रकारचे आहेत. एक धन सहसंबंध आहे, दुसरं ऋण सहसंबंध आहे, तिसरं सहसंबंध आहे. मग याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे की धनसहसंबंध जो आहे त्याचं मूल्य जे आहे ते मूल्य 0.00 ते प्लस 1.00 इतकं असतं. ऋण सहसंबंधाचं मूल्य दिलेलं आहे 0.00 ते ऋण 1.00 आणि तिसरं आहे शून्य सहसंबंध म्हणजेच 0 त्याचा सहसंबंध असतो. तर उदाहरण देत असताना धनसहसंबंधामध्ये एक मूल्य वाढलं की दुसरंही मूल्य वाढतं. ऋण सहसंबंधामध्ये एक मूल्य वाढलं की दुसरं घटतं, एक घटलं की दुसरं वाढतं. याबाबतचं उदाहरण जे आहे ते उदाहरण तिथे द्यायचं. तर शून्य सहसंबंधामध्ये एक घटक जो आहे त्या एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. या पद्धतीने तुम्ही योग्य प्रकारची उत्तरं जी आहे ती योग्य प्रकारची उत्तरं लिहिली तर परीक्षक जो आहे तो परीक्षक तुम्हाला योग्य प्रकारे मार्क्स जे आहे ते योग्य प्रकारचे मार्क्स देऊ शकतो असं दिसून येतं. मग आणि त्यानंतर 7व्या प्रश्नामध्ये 5वं प्रश्न विचारलेला आहे शास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सर्वात आधी उत्तर लिहित असताना शास्त्र म्हणजे काय हे लिहिणं गरजेचं आहे. मग उत्तर लिहित असताना ज्ञान संपादन करणं व ज्ञानाचं उपयोजन करणं आणि नैसर्गिक व सामाजिक विश्वाला तथ्याधारित पद्धतशीर कार्यप्रणालीच्या आधारे समजून घेणं म्हणजे शास्त्र होय. म्हणजेच शास्त्राचं वैशिष्ट्य स्पष्ट करत असताना शास्त्राची जी व्याख्या आहे ते व्याख्या लिहिणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे की जेणेकरून त्या उत्तराला वेटेज जे आहे ते वेटेज प्राप्त होत असतं. मग मागे सांगितल्याप्रमाणेच हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर लिहित असताना 6व्या प्रश्नामध्ये विचारलेलं असेल तर आपल्याला मुद्दे दिलेले असतील त्या मुद्द्यानुसार तेवढ्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करायचं. आणि जर समजा 7व्या प्रश्नामध्ये विचारलेलं असेल तर 7व्या प्रश्नामध्ये हे 6 मुद्दे जे आहेत त्या 6 मुद्द्यांचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. एक आहे समप्रमाण पुरावा, दुसरं वस्तुनिष्ठता, तिसरं शास्त्रोक्त कार्यकारण भाव, चौथं पद्धतशीर विश्लेषण, 5वं पडताळा आणि 6वं पूर्वकथन. तर याचं स्पष्टीकरण करायचं आणि स्पष्टीकरण करत असताना एक वाक्यामध्ये उदाहरण जर तुम्हाला आठवत असेल किंवा येत असेल किंवा देता येत असेल तर त्याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण द्यायचं. तर या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं जी आहे ती प्रश्नांची उत्तरं द्यायची. विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकसुद्धा जर हे यूट्यूब पाहत असतील तर त्यांनाही माझी विनंती आहे की खाली मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर
आणि इंस्टाग्राम ID जो आहे तो दिलेला आहे, त्याचबरोबर फेसबुक ID दिलेला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर निश्चितच मला आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.